कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने भाजपा और केंद्र सरकार पर तीखा हमला बोलते हुए कहा कि देश का युवा अब झूठे वादों और जुमलों से प्रभावित नहीं होगा। उन्होंने आरोप लगाया कि रोजगार और विकास के नाम पर युवाओं के साथ धोखा हुआ है, इसलिए अब देश में बदलाव की लहर तैयार हो रही है। उन्होंने दावा किया कि आने वाले वर्षों में युवा, छात्र और विपक्षी दल मिलकर राजनीतिक परिवर्तन की दिशा तय करेंगे। वडेट्टीवार ने किसानों के मुद्दे पर भी सरकार को घेरते हुए कहा कि कर्ज माफी और किसान सम्मान योजनाओं में शर्तें लगाकर बड़ी संख्या में किसानों को लाभ से वंचित किया जा रहा है। उन्होंने आरोप लगाया कि सरकार किसानों के हितों की अनदेखी कर रही है, जबकि दूसरी ओर बड़े आयोजनों पर हजारों करोड़ों रुपए खर्च किए जा रहे हैं। उन्होंने गौसे खुर्द नहर मामले, भिवंडी इमारत हादसे और विभिन्न सरकारी परियोजनाओं में कथित अनियमितताओं की उच्च स्तरीय जांच की मांग भी की। कांग्रेस नेता ने ओबीसी आरक्षण, स्थानीय निकाय चुनाव और भाजपा शिवसेना के बीच चल रहे विवाद पर भी सरकार को निशाने पर लिया। उन्होंने घोषणा की है कि 3 अगस्त को पूर्व विदर्भ में ओबीसी अधिकारों और जन जागरण के लिए मंडल यात्रा निकाली जाएगी। इसके साथ ही उन्होंने भाजपा नेताओं अमित शाह के दौरे, E20 ईंधन नीति और अन्य राष्ट्रीय मुद्दों पर भी सरकार की नीतियों की आलोचना करते हुए कहा कि जनता अब जवाब मांग रही है और विपक्ष जनता के मुद्दों को लेकर संघर्ष जारी रखेगा। भारतीय जनता पक्षाने केलं, खोटी आश्वासनं देऊन तरुणांची फसवणूक केली। त्यामुळे यांना वाटतं की आता युथ बाजूला गेला, युथ आमच्यापासून दूर गेलाय। त्यामुळे कदाचित त्यांची ऑफर त्या काक्रोचच्या अध्यक्षांना झाली असेल, संस्थापकांना झाली असेल। पण एक आहे, कोणी गेले तरी या देशातील युथ आता भारतीय जनता पक्षाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। मोदीच्या भूलथापांना आणि जुमलेबाजीला हा तरुण आता भुलणार नाही। यामध्ये कुठेही तुम्हाला पुढच्या 2-3 वर्षात या देशातील तरुण, युवा, विद्यार्थी या देशामध्ये परिवर्तन करायसाठी निघालेला आहे आणि तो परिवर्तन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी परिस्थिती या देशामध्ये आता निर्माण झालेली आहे। त्यामुळे मोदीजी काय म्हणतात किंवा भारतीय जनता पक्ष काय म्हणताय, हे कितीही आता पोटाच्या बेंबीपासून ओरडून जरी आश्वासन देतो म्हटले तरी हे खोटं बोलतात, फसवणूक करतात। हे आता सिद्ध झालेलं आहे। या देशाची वाट लावली आहे, हा देश उद्ध्वस्त केला आहे। आता आपण पाहिलंय, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा फार डांगोरा पिटला गेला। त्यामधून इन्कम टॅक्स कडे यादी पाठवली। फॉर्म 16 ज्यांनी भरला असेल त्याला तिथून वगळायचं काम केलं। त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची नावं कमी झाली। आता काल नमो शेतकरी सन्मान योजनेचा फायदा ज्या शेतकऱ्याला मिळाला असेल तर त्याला कर्जमुक्ती घ्यावी लागेल किंवा त्या योजनेतून त्याला नाव बाद व्हावं लागेल। म्हणजे त्या योजनेचा फायदा, पंतप्रधान शेतकरी सन्मानचा फायदा जे 6,000 रुपये देतं ते सुद्धा कर्जमाफी देतोय म्हणून बंद करण्याचा निर्णय काल घेतलाय। म्हणजे यांची नियत या सरकारची किती भ्रष्ट आणि शेतकऱ्याला फसवणारी आहे हे यावरून सिद्ध होत आहे। जर आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर ही कर्जमाफी सुरुवातीपासून आम्ही म्हणत होतो की अटी शर्ती घालून हा आकडा 10-12 लाखाच्या पलीकडे जाणार नाही। मी काल पण बोलताना शिर्डीमध्ये परवाच्या दिवशी बोललो, तुमचा हात आकडता का घेताय शेतकऱ्याला कर्जमाफी देताना? नको त्या कामासाठी कुंभवर जी उधळपट्टी चालली, बोगस कामं, 90% कंत्राटदार त्या कुंभमध्ये गुजरातचे आहेत आणि गुजराती माणूस तिकडे सगळे काम करताय आणि काम बोगस करतायत। जर तुम्ही 30-32 हजार कोटी रुपये कुंभमेळ्यावर खर्च करत असाल, आम्ही कुंभमेळ्याच्या विरुद्ध नाही, पण एवढ्या मोठ्या पैशाची गरज तिकडे आहे का?
जी कामं गेलीत पहिल्याच पुरामध्ये कामं वाहून गेलीत. रस्ते पूर्णतः उद्ध्वस्त झाले त्या नाशिक मधले. मी परवा जाऊन आलो. फार खस्ता हालत रस्त्यांची आहे. या लोकांनी कामं घेऊन, गुजराती लोक कंत्राटदारांनी कामं घेऊन ती कामं सबलेट करून दिली. त्यातलं 40% कमिशन त्या लोकांनी तिथल्या स्थानिक मराठी माणसाकडून घेतला आणि कामं सबलेट करून दिली. हा एवढा भ्रष्टाचार आणि बोगस धंदा महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे तेवढा आता आपल्या सगळ्यांना बघायला मिळतोय. पण शेतकऱ्याला देताना तुम्ही पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमधून का वगळता कर्जमाफी देताना? म्हणजे या सरकारला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही, हाच त्याचा अर्थ होतो. केवळ मतं घेण्यासाठी शेतकऱ्याचा वापर करायचा आणि मूर्ख बनवायचा हा धंदा भारतीय जनता पक्षाच्या महायुतीच्या सरकारने केलेला आहे. जंतर मंतरमध्ये जे आंदोलन झालं होतं त्याच्यात जे विद्यार्थी होते त्यांचे ठसे घेण्यात आले, दगड जे वापरण्यात आले त्याचे ठसे घेण्यात आला असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे. त्याच्यावर दिल्ली पोलीस तपास करत असल्याचं सुद्धा ते म्हणतात. चंद्रकांत पाटलांना त्यांचेच ठसे घ्यायला पाहिजेत. सत्य काय आहे ते. आयला तिथे ठुसे मारलेत आणि ठसे घेताय. लाज वाटत नाही तुम्हाला? त्या तरुणांना ज्या पद्धतीनं तुम्ही बदलला आणि गुंड घातलेत, ते भारतीय जनता पक्षाचे गुंडे होते त्या रॅलीमध्ये घुसणारे.